नवापूर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 39 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. नवापुरातील जुगार अड्ड्यांवर स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष का? नवापूर पोलिसांना गल्लीबोळीतील जुगारावर कारवाई करायला वेळ मिळतो, मोठ्या जुगार अड्ड्यांवर का नाही? नवापूर शहरात मोठ्या प्रमाणात आंतरराज्य जुगार चालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्याने छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. परंतु या संदर्भात स्थानिक नवापूर पोलिसांना याची माहिती मिळत नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नवापूर पोलिसांना गल्लीबोळीतील छोट्या जुगाराची कारवाई करून मोकळे होतात, परंतु मोठ्या जुगार अड्ड्यावर कारवाई का करत नाही, असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. नवापूर सुरत रस्त्यावरील गुडलक टायर सर्व्हिस सेंटरच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 14,36,602 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात रोख रक्कम, मोबाईल, वाहने, जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे. या प्रकरणी 39 जणांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवापूर सुरत रस्त्यालगत गुडलक टायर सर्व्हिस सेंटरच्या पाठीमागे एका बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा 52 पत्त्यांचा झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गुडलक टायर सर्व्हिस सेंटरच्या पाठीमागे बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. शेडमध्ये लाकडी टेबलाभोवती खुर्च्यांवर अवैधरित्या जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी 29 डिसेंबर 2025च्या रात्री हा छापा टाकण्यात आला. जुगार अड्ड्यातील 39 जणांवर कारवाई. रईस राहणार नवापूर, गुलाम अली, गुलाम नबी दूधवाला बडोदा गुजरात क्लब मॅनेजर, दिलीपभाई कासमभाई टेलर राहणार सुरत गुजरात, योगेश अनिलभाई सूचक राहणार सुरत गुजरात, धनसुखभाई जडूभाई डिमर राहणार नवसारी गुजरात, हिमांशु मुकेश दोडिया राहणार वाकीपाडा नवापूर, पप्पू जयलाल शहा राहणार वापी गुजरात, प्रकाश सुंदरलाल यादव राहणार नेहरू गार्डन मागे नवापूर, हितेश मोतीलाल पटेल राहणार सुरत, जोसेफ वर्की किई, एके काडाविल राहणार बारडोली, इक्बाल अब्दुल मिया शेख राहणार सुरत, मोहम्मद सलीम बहुद्दीन अन्सारी राहणार सुरत, नरेश कुमार श्रीचंद्र सिंग राहणार टिकेत जिल्हा हाथरस उत्तर प्रदेश, मुन्ना सुरेश सहा राहणार चाला वापी गुजरात, रामरतन राम आधार शर्मा राहणार काझीटोला तालुका बबेरू जिल्हा चित्रकूट उत्तर प्रदेश, अल्ला रखू मोहम्मद पाटिया राहणार वलसाड गुजरात, जतीन बालकिशन चांडक राहणार वापी गुजरात, छोटू बहुद्दीन मन्यार राहणार अलिपनगर झोपडपट्टी सोनगड गुजरात, शेख मकबूल गुलाम मोहम्मद राहणार भरूच गुजरात, शेख असलम शेख हारून राहणार सुरत गुजरात, दीपकभाई मधुभाई पटेल राहणार सुरत, अजय कुमार चंबूबाई गोरासवा राहणार सुरत, प्रदीप शंकर वळवी राहणार पाटीबेडकी तालुका नवापूर, पुरुषोत्तमभाई गोविंदभाई देवपुंजक सुरत, इरफान अब्दुल कादोर शेख नवसारी, संजय लालजीभाई सोजित्रा सुरत, कृषांक रतिलाल ठाकूर राहणार सुरत, भावेशभाई कल्लूभाई वसोया गुजरात, आदमभाई सुलेमानभाई जेठवा सुरत, मोहम्मद इरफान अब्दुल्ला मिया शेख सुरत गुजरात, अशफाक रफीक काझी उधना सुरत, दीपक कुमार गोवर्धनदास लालवाणी सुरत, रोख सलीम कासम शेख धनदेवी तालुका जिल्हा नवसारी, रोफ शहा हसन शहा सुरत, धर्मेश धनसुखभाई पंचाल राहणार मांडवी जिल्हा सुरत, दिलीप शंकर पारदी डेडियापाडा गुजरात, संजयभाई देवसीभाई बलदानिया सुरत, गुलाम ख्वाजा रसूलभाई भटियारा सुरत, मोहम्मद हानिफ अब्दुल गनी शेख सुरत, बकुलभाई नटवरभाई पटेल वलसाड हे 52 पत्त्यांचा झन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना व खेळविताना मिळून आलेत. त्यांच्याकडून 14,36,602 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम, मोबाईल, वाहने, जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे. त्यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने केली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.